अनुषंगाने मागण्या मांडल्यानंतरही जर काही त्याची दखल घेतली जात नसेल, त्यामुळे ज्या काही सातत्याने दुर्लक्षित केले जातात, त्यामुळे आज पत्रकार परिषद घेण्याची वेळ आलेली. अशीच पत्रकार परिषद सन 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती श्री जे चन्मेश्वर साहेब, न्यायमूर्ती श्री रंजन गोगोई साहेब, न्यायमूर्ती श्री मदन बी लोकुर साहेब आणि न्यायमूर्ती श्री कुरियन जोसेफ साहेब यांनी घेतली होती. तो पहिल्यांदा ज्युडिशियरीमधला एक इतिहास झाला होता पत्रकार परिषद घेण्याचा. तो न्यायिक अधिकारी यांच्यासाठीचा होता. आणि आत्ताची जी परिस्थिती उद्भवलेली आहे, एक उच्च न्यायालयाच्या आधिपत्याखाली प्रथम न्यायालयातील कर्मचारी आमदार उच्च न्यायालय मुंबई आणि शासनाकडे त्याचा निपटारा केला जात नाही, त्याच्यात आम्हाला न्याय मिळत नाही. म्हणून आज आपल्यामार्फत तो न्याय मिळेल या अपेक्षेतून पत्रकार परिषद घेतली आहे. यापूर्वी फक्त न्यायमूर्ती चन्मेश्वर, गंगोई असे इतर 4 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घेतली होती आणि आता मला घ्यायची वेळ आलेली कर्मचाऱ्यांचे. काय नक्की मुद्दा आहे तो सांगा. आमचा मुद्दा वेतनवाढ आहे 1/6 पासूनचा, जो उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. आम्ही बरोबर होतो. त्याच्यात 1/6 पासून नामदार उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना दिलं. त्यांच्या आमचं वेतन सारखं असताना आम्ही फरक केला. एका ज्युडिशियरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं सारखं वेतन असताना त्यांचं वर्ग आणि आमचं ठेवलं, म्हणून आम्ही वेतनवाढ संदर्भात आज पत्रकार परिषद घेतो. आणि त्या अनुषंगाने 5 नोव्हेंबरपासून माझं आमरण उपोषण सुरू करतो आहे. त्याच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्त न्यायिक कर्मचारी हे साखळी उपोषण करणार आहेत. आमरण उपोषण नाशिक येथे होणार आहे. मी स्वतः नाशिक येथे बसणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कसाही दबाव आला, मला उचलून नेलं तरी त्या परिस्थितीत मी माझं आमरण उपोषण चालू केलं. एकंदरीत किती कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे? हा जवळजवळ 40,000च्या आसपासचे कर्मचारी आहेत आणि त्यांचे प्रश्न आहेत. 40,000मध्ये काही नवीन आहेत, जुने काही आहेत, जुने कमी आहेत, नवीन आत्ताची रिक्रुटमेंट आहे. त्याच्यामुळे शासनाला एका बाजूला मोठ्या प्रमाणात पैसा दिला जातो, तर आम्हाला आमचे देण्यासाठी त्यांना काही हरकत नसेल असं